सानेगाव आश्रमशाळा प्रकरणाची जिल्ह्याला उत्सुकता. सानेगाव आश्रमशाळा प्रकरणाला 28 दिवस अजूनही गुन्हा दाखल नाही. प्रकरणात पोलीस प्रशासनासह शाळा प्रशासन देखील गप्प. सानेगाव आश्रमशाळा मुलींच्या वसतिगृहात काय घडले, या प्रकरणाची कहाणी मुख्याध्यापकानंतर विद्यार्थिनीच्या जुबानी. विचारला, ते खिडक्या होत्या त्यातूनच व्हिडिओ काढीत. आणि मग असा टाइम झाला आणि मग त्या आम्ही इकडे खेळायला आलो ना, तर त्या आली आणि त्या मग पूर्ण आत शिरली आणि तो पुरुष होता ना तो शिरला. तर मॅडम गेली आणि त्यांनी सांगितला का तुम्ही आत नका शिरू, तुम्हाला एंट्री ना. तर त्या ऐकला ना, त्या डायरेक्ट शिरली आणि त्या पोऱ्या अशा अंघोळ आहेत ना आणि पूर्ण हॉस्टेलची त्याने शूटिंग काढली आणि बाथरूम ते गेला. आणि मग त्या पोरी त्या तो तिकडे एक रूम आहे त्याच्यात नेला मग पोरे तर मला त्या व्हिडिओ काढला. तर आणि ते त्या डायरेक्ट शिरली. त्यांनी सांगितलं आमची एंट्री ना तुम्हाला, तरी त्या शिरले. आणि मग ते मॅडम गेली, मॅडम सांग तर मॅडमला त्याने असा ढकलून दिला. आणि मग त्या व्हिडिओ त्यांचं चालूच होतं. तर मॅडम नाही व्हिडिओ काढला, तर त्यांना तर माहिती. आणि एक मॅडम होती तर त्या व्हिडिओ काढीत, तर त्याने तो देखीला. तर मग मॅडमनं तो डिलीट झाला आणि मॅडमने काढला तो मग राहिला. तर मॅडम देईन ती, तर त्या मॅडमला असा उडीत आणला बाहेर. आणि मग त्या बराच असा त्यांना लोटून दिला ह्या त्या मारला. आणि मग त्या झाला. आणि मग मॅडम लोक होता ना, तर ती शूटिंग त्याने डिलीट ना केली. आणि मग ती त्यातच राहिली. तर त्याने फोन घेतला मॅडमचा, तर त्या बाहेर आली अशी. तर मॅडमला मग असं कपडे केलं, त्या बराच काय झाला. आणि मग संध्याकाळच्या मग त्या बराच ते मॅडमही रडाय झुगल्या. आणि मग त्या झाला. तर मग पोरी गेल्या पहिल्या आणि मग इकडून पोराने येऊन नती देत. तर मग पोरा इकडून आली, तेव्हा त्या बराच काय झाला. आणि त्यांना मी फक्त काय सांगू का तुम्ही शाळेचा आणि व्हिडिओ काढलाय ना ते डिलीट करा. तर त्याने केला ना. आणि त्या मॅडमला बराच काय काय बोलला. तर त्या असं झालं. बरं, ठीक आहे. आता इथं काय करायचं माहिती आहे का, एक साक्षीदार म्हणून तुझी साक्षी होती, तर कोणी घाबरायचं नाही. नाही, मी नाही घाबरत. जसं सांगितलं